आयोजनाच्या वतीनं करण्यात येतो। प्लीज लेजंड खेळाडू कमिटी सोबत सातत्याने म्हणजे जेव्हापासून पाटण तालुका क्रिकेटला सुरुवात झाली त्या पहिल्या फळीतले जर कोण असतील तर हे खेळाडू आहे सर्व। असे अधिक दादा, हे सर्व पप्पू दादा असतील, हे सर्व खेळाडू नितीन दादा असतील, हे सर्व खेळाडू ते पहिल्या फळीतले खेळाडू आहेत। आणि आज आपण पाहिलं तर तालुक्याच्या पाठीशी उभे असणारे आजचा हेलिकॉप्टर अप्रतिम राहिला। अधिक दादाचा मात्र मन जिंकली, मॅच हातातून निसटली मात्र मन जिंकली, त्यांचा सन्मान केला जातो। अंपायरचा येतो ग्रीन सिग्नल, मॅचला होतीये सुरुवात। अप्रतिम मॅच तुमच्या समोर आम्ही घेऊन आलो आहे। साबळेवाडी विपक्ष मालदार, अप्रतिम फटका इनसाइड आउट, पहिला चेंडूवरती कॅच, विकेटचं पतन। साबळेवाडी टीमचा हिरा मोठा मासा अतुल साबळे बॅक टू द डकआउट। टीम सुरुवात झाली आहे। गोलंदाजी करत असताना सुरेशने मिळवला पहिल्या चेंडूवरती कॅच आउट, अतुल साबळेला माघारी पाठवल्या। नवीन बॅटर किरण मैदानामध्ये दाखल झाला, चेंडू सोडून दिला जातोय व्हाईट बॉल साठी। एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये। श्री गणेशा झाला बॅटिंग करत असताना साबळेवाडी टीम। ओमकार किरण दोघे आपण पाहिले तर मैदानामध्ये एक नवीन बॅटर जिथे अतुल साबळे बाद झाल्यानंतर किरण आणि ओमकारवरती जबाबदारी आली आहे। मिस्टर संदीप आपण पाहिले तर बराचसा कान मंत्र सुरेश यांच्यापर्यंत त्यांनी पोहोचवला। तोपर्यंत पिंक आर्मी मराठवाडी टीम मात्र दाखल झाले पुन्हा एकदा। ओहो, थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट या रिजन मधून चेंडू अगदी आरपार करण्याचा प्रयत्न, कारण की मेंडेटरी पॉवर प्लेची ही षटक आहे आणि मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन खेळाडू जिथे डीप काव कॉर्नर आणि अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला उभे आहेत तिथून हा गॅप शोधण्याचा प्रयत्न। डॉट बॉल हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न, अप्रतिम चेंडू हाताळला गोलंदाजी करत असताना सुरेशनं। चेंडू पडतोय आतमध्ये, टर्न होतोय, चेंडू पडतोय, थोडासा काटा बदलतोय। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी अचानक 2 वरती जावी तसा चेंडू हाताळला गेला आणि तिथे डिक्लेअर मध्ये 1 धाव मात्र प्राप्त झाली। तब्बल 2 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत सजल्या गेल्यात आणि चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 3 चेंडू तब्बल अजूनही बाकी आहेत। पुढे घेण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह फटका, प्रतिम फटका आणि याच फटक्यासाठी आधीच्या चेंडूवरती वाट बघत होता। 1 बाउन्स चौकार। मौसम बदलतो, गाणी बदलली, मौसम बदलतो, बुलाती है मगर जाने का नहीं। मॅच सध्या चालू आहे, अप्रतिम फटकेबाजी चालू आहे। ड्राइव्ह होता, मरीन ड्राइव्ह जसा बघण्यासारखा तसा आत्ताचा किरणचा ड्राइव्ह होता तो देखील बघण्यासारखाच होता। अप्रतिम। टीमची टोटल 6 या आकड्यावरती 6 ऑन स्कोर कार्ड। जागेवर खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये खेळाडू नाहीये, 1 बाउन्स, सीमा रेषे पार, अप्रतिम फटका, आणखीन एक बॅक टू बॅक 4चा पाडा। किरण आशेचा एकमेव किरण ज्यानं संघावरचा थोडासा अंधार दूर केला। सोडून दिला, वेगाने टाकलाय, कमबॅक करण्याचा प्रयत्न, अपील तर उचलले, दबाव टाकण्याचा प्रयत्न, अंपायर कॉल येतोय।
इर्षाद दांडेकर सर व्हाईट बॉल यावेळी मात्र खुणवतायत. काय मॅच बनतीये, मॅच बनत चालली आहे. बघितलेल्या स्वप्नांसाठी फक्त जिद्दीने लढत राहायचं, फक्त लढत राहायचं. बाकी प्रश्न राहिला हसणाऱ्यांचा, ते देखील नंतर बोलतात. पोरानं करून दाखवलं आणि हेच आहे या मॅच मध्ये. किरण देखील तेच करतोय जे त्याला नेमकं करायचंय. सुरेख यावेळी देखील स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन मधून 3 खेळाडू चेंडू पडतोय, थोडासा टर्न होतोय. फक्त एक धाव, या एकाच धावेत समाधान मानावं लागलं. संघाची धाव संख्या अगदी 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकानंतर संघाची धाव संख्या साबेवाडी टीम अर्थातच 12, लॉस ऑफ दी 1 विकेट. वेलकम डीजे. सिंगम नितीन स्ट्राइकला दुसऱ्यासाठी आजचा हिरो ओमकार. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. बॅटिंगची टॉप एज खाली रिजन मध्ये नाहीये खेळाडू. चेंडू पडतोय, डिक्लेअर मध्ये जातोय. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. मॅच बनत चालली आहे, घडत चालली आहे. अजूनही या मॅच मध्ये बरंच काय उरलंय, कारण की आतापर्यंत फक्त ओव्हर क्रमांक 2 चालू झाले आहे आणि पहिल्या चेंडूच्या अखेरीस 13 धावा. जागेवर घेण्याचा प्रयत्न. विकेट किपर क्लोज आहे. मगाशी देखील चर्चा केली, आता देखील मालदण टीमचं विकेट किपरच्या माध्यमातून जर नाव कोणाचं समोर येत असेल तर सुनील भाऊ हे पहिलं नाव आहे जे ॲज अ क्लोज विकेट किपर म्हणून नाव पुढे येतं. एक बेस्ट विकेट किपर मालदण टीमचा. पाटण टेनिस क्रिकेटचे हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. मागे उभा यष्टीरक्षक तुझा डाव संपवायला. आणि सध्या मागे उभा यष्टीरक्षक डाव संपवण्यासाठी. यासाठी फुटवर्क नाहीये आणि फुटवर्क नसताना नेटवर्क नाहीये. जागावरून शॉट पुल करण्याचा प्रयत्न पुन्हा अगदी जातोय डिक्लेअर मध्ये. काय ती झाडी, काय ते वातावरण, काय ती स्पर्धा एकदम ओके आहे. आणि सध्या या दोन्ही संघांमध्ये लागली आहे एक चुरशीची लढत. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे अगदी 14 या आकड्यावरती. 1 for 14 ऑन अ स्कोर कार्ड. 14 धावा, 14 धाव संख्या सध्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. आमचे दोन्ही अंपायर इर्षाद दांडेकर सर, राजू नाकवा सर, सकाळपासून ज्यांची अंपायरची भूमिका अप्रतिम आहे त्यांना देखील सॅल्यूट आहे. आमचे ओम साय एमटीसी, कुणाल शेठ म्हात्रे, खोनीगाव, डोंबिवली 8182 आणि आमचे कॅमेरामॅन करण, त्यांचं देखील कौतुक आहे. आज आवाज ऐकला श्रीकांत साबळे सर यांचा. पुढे घेण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कड्डी पेक्षा कवर रिजन मधून वेगाने जातो. अडवला प्रयत्न. प्रतिम क्षेत्ररक्षण. वेग होता, चिता होता की चित्यासारखा चपळ खेळाडू. डीपेक्षा कवर रिजन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. 1 5 15 ऑन स्कोर कार्ड. 15 धाव संख्या. तब्बल चेंडूचा खेळ झाला. 4 2 टू गो. ओहो, अप्रतिम हाफ ट्रॅकर. अंपायर कॉल येतो 1 बाउन्स. कारण की प्रत्येक गोलंदाजाकडे एक शस्त्र असतं, ते बाउन्सरच आहे. ते हाफ ट्रॅकर बाहेर काढला. साहिल जोडला आमच्या सोबत ॲज अ स्कोरर गुणलेखकच्या भूमिकेमध्ये. तंतोतंत माहिती त्याच्या माध्यमातून पोहोचवली जाते. 1 टू गो. गती परिवर्तन. पुन्हा एकदा चापट लगावली. अप्रतिम फटका पण निघून जातोय फक्त डिक्लेअर मध्ये. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. जहां पे मारा शॉट वहां पे डिक्लेअर झोन था. डिक्लेअर झोन था. डिक्लेअर. वेलकम डीजे.
संगीत ऐकलं. टीमची टोटल अगदी 16 या आकड्यावरती 16 ऑन अ स्कोर कार्ड. शेवटचं हाणामारीचं निर्णायक अंतिम डेट ओव्हर विशाल येतोय. रमेश गोलंदाजीसाठी पहिला चेंडू पडतोय. अगदी शरीराचा वेध घेतला. डिक्लेअर झोन मध्ये एक धाब आहे. टीमची टोटल आपण पहिली सध्या मात्र जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती 17 धाव संख्या. या मॅच मध्ये जो विजेता होईल तो मंगलमूर्ती मराठवाडी टीम सोबत 2 हात करेल. पिंक आर्मी पहिल्या इनिंग पूर्वार्ध सध्या चालू आहे. फुटवून घेण्याचा प्रयत्न अगदी यॉर्कर टाकलाय. बॉटमचा टाकलाय. विकेट किपर अगदी चेंडू शोधत होता तोपर्यंत बेल्स रिमूव्ह. पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर पोहोचला नाहीये. विकेटचं पतन. बॅटर गॉन. अगदी डबल 2 चेंडूचा खेळ झालेला. यावेळी देखील बॅटीच्या अगदी बॉटमला पॉइंटचा खेळाडू चेंडूकडे बघतोय. ओंजळी मध्ये स्वीकारला. विकेटचं पतन. तू चल में आया. बॅटर गॉन. बॅक टू द डकआउट. म्हणजे एक्सप्रेस पासून विठ्ठलवाडी पर्यंत पोहोचेपर्यंत सगळे कलेक्शन तुम्हाला ऐकायला भेटतील. यावेळी ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आहे. खेळाडूपेक्षा कव्हर रिजन मधून वेगाने येतो. चेंडू गॅदर केला. फेकला. फक्त एक धाव कंप्लीट केली जाते. तेजस टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तब्बल चेंडूचा खेळ झालेला 4. 2 टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. किरण अकेला काफी आहे. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न. गरकन फिरला. चेंडू खाली 2 जण. किरण होता आशेचा. तो देखील माघारी आला. आणखीन एक विकेट गॉन. किरण बॅक टू डकआउट. आता मात्र एक चेंडू फक्त बाकी आहे. कारण की साबेवाडी टीमला माहिती आहे या 18 धावा कमी आहेत. 18 धावा जे आपल्याकडून अपेक्षा 38 ची होती तिथे आपण 18 पर्यंतच पोहोचलो आहे. म्हणजे कुठेतरी शेवटचा एक चेंडू महत्वाचा आहे. जिथे मोठा फटका आल्यानं 18 चे कुठेतरी 23 ते 24 धावा होऊ शकतात. त्यासाठी मोठा फटका येणं गरजेचं आहे. मेहनत का फल और समस्या का हल देर से जरूर मिलता जरूर है. या मॅच मध्ये आता वेळ हातातून निघत चालली आहे आणि शेवटच्या एका चेंडूवरती स्वतःला एक चांगला फटका खेळावा लागेल जिथे फायटिंग स्कोर तयार होईल. बॅकफुटला फटका तर चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मध्ये 1 बाउन्स. चेंडू अगदी निघून जातोय पण पंचांची नजर त्यांचा डिसिजन मध्ये आता मॅच आहे अवलंबून. लेट्स सी ते देखील थोडीशी शहानिशा करतात कारण तिथे राजू नाखवा सर आहेत. शहानिशा केल्याशिवाय सरांकडून कुठला डिसिजन आतापर्यंत आलेला नाहीये. जातील शहानिशा करतील. कॉल 4-4 चौकार. एक फायटिंग स्कोर तयार होतो या चौकारानं. टीमची टोटल जाऊन पोहोचते 22 आणि 23 धावेचं आव्हान आहे ऐवडजा देवी मालदण टीमला. ऐकूया डीजे दुबईचं एक सुमधुर संगीत थोड्याच वेळामध्ये.
आठवण झाली. आमचं पहिलं प्रेम क्रिकेट, जिनं कधी आयुष्यात सोडलं नाही, जिच्याशी कधी ब्रेकअप करायची इच्छा झालीच नाही, ते पहिलं प्रेम म्हणजे आमचं क्रिकेट. आणि का इमोशनल वातावरण करतो बॉस तू का? एक नंबर सुमधुर संगीत, ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. जुनं ते सोनं, जुना चावल, असं ओल्ड इज गोल्ड. डीजे अद्वैत नेहमी या सर्व बहारदार गाणी ज्यांच्या माध्यमातून ऐकायला भेटतात, स्पर्धेला रंगत येते आणि समालोचन करायला देखील वेगळीच मजा असते. सध्या मॅच कडे आपण जातोय, जिथे तब्बल 23 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. 23 टार्गेट या मॅच मध्ये. अप्रतिम मिस्टर एमपीएल म्हणून ज्यानं पहिल्या सीझन मध्ये किताब मिळवला ते संदीप पवारची पॉवर आणि नितीन मालदन सिंगम त्याचा कशा पद्धतीने खेळ राहील. तर दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल झाला साबेवाडी टीमचा फिरकीचा जादूगार किरण गोलंदाजीसाठी दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेच्या षटकामध्ये, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जिथे लॉंग ऑन रिझनला ओमकार, अंपायरचा येतोय ग्रीन सिग्नल, मिड विकेट रिझनला प्रथमेश, असे 238च्या बाहेर खेळाडू असताना मॅच होती ऑन. 23 धावेचा आव्हान या मॅच मध्ये. लेट्स प्ले द क्रिकेट. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, खेळाडू आहे वेगानं, अगदी एक धाव कंप्लीट केली जाते, जाऊन दिलाय डिक्लेअर मध्ये. ज्या बाबा ज्या अगदी डिक्लेअर मध्ये पुन्हा स्ट्राईक वरती यावं लागेल मिस्टर संदीप यांना. किरण आतापर्यंत बरेचसे रेकॉर्ड आपल्या नावती केलेत. एक फिरकीचा जादूगर, एका पॅकेज मध्ये 3 धमाके, लाईक गफ रॉकेट बॉल आणि फिरकी, हे सर्व धमाके घेऊन तो येत असतो. या गोलंदाजा समोर संदीप पवारची बॅटिंग कशी राहील. हलक्या हाताने पुन्हा ग्लान्स केला. माहिती आहे सिंगल डबल शक्तीपेक्षा बऱ्याचदा युक्ती देखील महत्वाची असते आणि सध्या शक्ती नाही तर युक्ती लावली जाते. पायात काटा जातो तेव्हा सुईच वापरतो, तलवार नाही काढू शकत. आणि अशा वेळी हेच केलं जातं, जिथे ताकद नाही तर तिथे युक्ती लावली जाते. संदीप पवार हुशार, थोडासा मास्टर माइंड आहे आणि सध्या आपण पाहिलं तर तोच प्रयत्न केला जातो की क्षेत्ररक्षण आता त्या बाजूने, मी म्हणेल की अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला डीप शॉर्ट फाईन ला उभं केलंय. बिगिट करण्याचा प्रयत्न आहे, खेळाडू कॅच ड्रॉप होती, ही गरज होती इथे खेळाडू होता आदित्य, ज्याला साबळेवाडीचं भविष्य आम्ही नेहमी बोलतो, तो आदित्य, त्याच्याकडून या छोट्या गोष्टी होणं गरजेचं नव्हतं, कॅच पकडणे गरजेचं होतं. तब्बल संघाची धाव संख्या 3 या आकड्यावरती. मॅच प्रत्येक 3 चेंडूवरती 3 धावा आल्या, प्रत्येक चेंडूवरती 1-1 धाव आली आहे. ही मॅच अटीतटीची होती. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर अगदी थोडासा लोअर फुल टॉस चेंडू होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. नितीन नाराज आहे या फटक्याला घेऊन, त्याला माहिती आहे ज्युसी फुल टॉस होता, ड्राईव्ह केला तरी दो मिळते ते, आणि अशा वेळी चेंडू डॉट आला. बिंदी गेन डॉट बॉल. धगधग वाढतीये, मॅच प्रेशर वाटतंय, कारण की मॅच एका साइडला फलंदाजाचे ठोके, गोलंदाजाचे ठोके, आणि अशीच आहे ही मॅच. प्रेशर वाली आहे, पैसा वसूल आहे. ओहो, यॉर्कर क्रिकेटचा अस्त्र बाहेर काढला. सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, बुंदा चेंडू ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, आणि असा बुंदा चेंडू बाहेर काढला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव प्राप्त केली आहे. 1-1 धाव घेण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावाच लागेल. तर दुसऱ्या साइडला मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे जरूर, असं क्रिकेट खेळावं लागेल. तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 4 या आकड्यावरती. मैं कल भी सफर में था, आज भी सफर में हूं. यावेळी सुरेख फटका, बॅटच्या बॉटमला खेळाडू प्रथम, ओहो, चेंडू निघून जातोय मॅक्सिमम साठी. बऱ्याच जणांच्या काळजाचा टोका चुकवला, सीमारेषे पार चेंडू षटकारासाठी गेला.
डीजे अद्वैत, अतुल द आयकॉन पाटण टेनिस क्रिकेटचा आणि साबेवाडी टीमचा आयकॉन खेळाडू तर दुसऱ्या साइडला संदीप पवार जोपर्यंत मॅच ऑन आहे मालदण टीम साठी. अप्रतिम चेंडू पडतोय, काटा बदलतोय, पडतोय, कोण बदलतोय, रंग बदलणार, हवेमध्ये हेडकावे घेतोय अंपायर वरती डिसिजन. यावेळी मात्र प्रेशर आणतोय विकेट किपर. ही वेगळी रणनीती आहे, ही अलग रणनीती आहे. अप्रतिम चेंडू हाताला पडला, नंतर कट झाला. अल्ट्रा एज आपल्याकडे नाहीये. लेट्स सी व्हॉट हॅपन. चला इथं खेळाडू आपण आपल्या जागेवरतीच थांबूयात. अप्रतिम डिसिजन आणि बॉडी लँग्वेज दोन्ही अंपायरची पाहता हा चेंडू अगदी डॉट साठी जातोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. अतुलनं पहिला चेंडू चांगला प्रश्न विचारला, तिखट प्रश्न विचारला. म्हणजे या मॅच मध्ये तिखट प्रश्न आता विचारले जातात. धाव संख्या फक्त स्थिर वरती 10-10. गती परिवर्तन, शरीराचा वेध, अप्रतिम गोलंदाजी, फिरकीची जादूची बोट या चेंडूच्या डोक्यावरून फिरवली जातात. घराघर चेंडू फिरवला जातोय. फलंदाजाच्या मनामध्ये नक्की चाललंय काय जाणून घेण्याचं तंत्र यंत्र जणू विकसित केलंय. आणि अतुल साबळे आपल्या गोलंदाजी मधली धार पुन्हा एकदा फलंदाजाला दाखवतोय. याला बोलतात पैसा वसूल मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला, कलगी दुरा तुतू मेमे रणधुमारी रणसंग्राम कसा असावा याचं ज्वलंत जिवंत उदाहरण म्हणजे आताची मॅच. स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न, खेळाडू चेंडू पकडतोय, बंद फेकतो, बंद एक धाव, एक रन तुमने चुराया जो सनम. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते अगदी 11 या धाव संख्येवरती. 11 ऑन स्कोर कार्ड, 11 धाव संख्या. लो स्कोरिंग मॅच असली तरी दुसऱ्या साइडला साबेवाडी संघ सांगतो एक धावासाठी घाम फोडावा लागेल, मेहनत करावी लागेल. एका धावेला बरीचशी व्हॅल्यू या मॅच मध्ये आली आहे. हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न, गरकन फिरलाय, निघून जातोय. अर्थातच आणखीन एक येतोय बिग हिट. मॅक्सिमम या मॅचचा टाळा खोलणारा षटकार. बॅटिंग करत असताना फलंदाज मॅच कुठे होती, षटकारानं कुठे केली. पुढे आला, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केली आहे, विकेट किपर आहे, पकडतोय चेंडू, फेकतोय, मात्र तोपर्यंत लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. 18 धाव संख्या. तब्बल चेंडूचा खेळ झाला 5. गोलंदाजांना छळलंय पण मी अजूनही तुटलो नाही. मी मुळात ती वेळ नाही की जी परत येणार नाही आणि कठीण परिस्थितीमध्ये हरून जाईल असा मी मुळात माणूस नाही. दोन्ही खेळाडूंसाठी हे जरूर वाक्य आहे, कारण की शेवटपर्यंत मॅच सोडत नाहीये. रनामध्ये हारणारा मनामध्ये कधीच सरत नाही. या मॅच मध्ये मनातून कोणीच हारलं नाहीये, हेही खरं आहे. गती परिवर्तन पडतोय, थोडासा टर्न होतोय, अंपायर सांगतात बाहेर जातोय बॉस. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. धाव संख्या जाऊन पोहोचते 19. 19 ऑन स्कोर कार्ड. पुन्हा सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा, आणखीन एक एक्स्ट्रा धाव. आणि त्यामध्ये काय घडलंय, काय घडलंय. इट्स व्हाईट बॉल. टीमची टोटल आहे 20 आणि आता फक्त 3 धावा हव्यात. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला गेला. आता समीकरण आपण पाहिलं ते येणारे 3-6 चेंडू आणि 3 धावेची गरज. 6 चेंडू 3 धावा.
3 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. 6 चेंडू 3. पहिले 2 चेंडू इम्पॉर्टंट असतील, त्यानंतर मॅचची चर्चा आपण करू. पहिला 2 चेंडू ती काय घडतंय, पहिल्या 2 चेंडू ती काय बिघडतंय, एका दुसरा डॉट येतोय का. फुल टॉस देऊन बसला विकास. चेंडू निघून जातोय अगदी बेधडक सडक वरती, जिथे आहे डिक्लेअर एक धाव. दोन धावेची गरज आहे आता विजयासाठी. फक्त युवक मित्र मंडळ साबळेवाडी विठ्ठल रखुमाई जनसेवा प्रतिष्ठान शेजवळवाडी आयोजित जे हनुमान चषक 2024 तुम्ही पाहता, ऐकता, अनुभवता. पुढे घेण्याचा प्रयत्न. ट्राय. सुरेख फटका आहे. खेळाडू कॅच होतीये. ड्रॉप आणि तब्बल विजयाचा जातोय चौकार. या मॅचची कहाणी राहिली आहे आई वडजाई देवीच्या आशीर्वादानं कृपेनं मालदण टीमच्या नावावरती. साबेवाडी टीमचा प्रवास इथेच थांबतोय. मालदण किंवा साबेवाडी दोघांमध्ये क्रिकेटचा विजय होतोय. आणि लगेच टॉस करूयात. मंगलमूर्ती मराठवाडी टीम विपक्ष मालदण टीम अशी असेल यानंतरची अफलातून मॅच. बोथ द कॅप्टन्स वेलकम.